आकाशवाणी मुंबई केंद्र सादर करीत आहे गौरी देशपांडे लिखित गोप या कादंबरीचं अभिनाट्य वाचन. संगीत परीक्षित भातखंडे. सादर करत्या उमा दीक्षित. आज ऐकूया गौरी देशपांडे लिखित गोप या कादंबरीच्या अभिनाट्य वाचन मालिकेचा भाग 9. श्रोतेहो, गोफच्या सुरुवातीपासून प्रत्येक भागात भूतकाळ उलगडताना कथानकही पुढे सरकतंय. पण आणखीन एक गोष्ट आपल्याला ठळकपणे जाणवली असेल, ती म्हणजे या कादंबरीतली पात्र वरवर साधीसुधी सर्वसामान्य आयुष्य जगणारी आहेत. तरीही त्यांच्याकडे अधिक असं काही आहे. हे अधिक काय तर अत्यंत स्वकेंद्री असणं, दुसऱ्याच्या तशाच स्वतःच्या व्यक्तित्वाचा आदर करणं आणि असं असताना कुणालाही न दुखावणं, कुणावरही अन्याय होऊ न देणं, किंबहुना तसं होऊ न देण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करत राहणं, स्वभाव आणि नात्यांमधला पारदर्शीपणा जपणं हा सुद्धा या पात्रांचा स्वभावधर्म. आता यात एका नवीन पात्राची भर पडली आहे, आनंदा. आनंदा हा मानचा आणखी एक मुलगा, म्हणजे त्यांनी जन्माला घातलेला नव्हे, पण आई बापाविना असलेला, म्हणून त्यांनी जीवापाड जपून सांभाळलेला. त्यांचा सख्खा मुलगा सुलक्षण आणि माँ यांच्यामध्ये अनेकदा दुवा ठरलेला हा आनंदा. सुलक्षण इतकाच माँना प्रिय आहे. आनंदा फौजदार आहे. वसुमतीशी त्याची भेट यापूर्वी कधीच झालेली नव्हती आणि माँना याचीच काळजी वाटत होती की त्यांना प्रिय असलेले हे दोघे जिवलग एकमेकांशी जमवून घेतील की नाही. घरातलं वडीलधारं माणूस म्हणून आपल्या मागे आपल्या मुलांनी एकमेकांशी गुण्यागोविंदानं नांदावं हा तर मानचा उद्देश आहेच, पण आपल्याला आवडणाऱ्या या दोन टोकाच्या दोन व्यक्तींनी एकमेकांना समजूनही घ्यावं. कारण मानना माहिती आहे की पैशा अडक्याच्या श्रीमंतीपेक्षा ही नात्यांची श्रीमंती जास्त आनंदाची असणार आहे. अर्थात गेल्या भागात आपण ऐकलं की वसुमती आणि फौजदारी ताठ्याच्या आनंदाची पहिली भेट काही फार सुसंवादाची नव्हती. आता पुढे वसुमतीशी काल झालेल्या भांडणाबद्दल आनंदानं सांगितलं तेव्हा मी चांगलीच चकित झाले. ती आपल्याला बरीचशी समजली आहे या विश्वासाला इतका मोठा तडा गेला की पहिल्यापासून साऱ्या समजुती आडाखे तपासून पाहायची वेळ आली. सुलक्षणवर एकेकाळी तिचं फार प्रेम असणार, किंबहुना होतं हे मीही पाहिलं, पण ते पूर्ण संपून आता तिच्या मनात केवळ त्याचा राग संताप उरलाय असंच वाटलं मला. अगदी त्याचं नावही ते अश्लील असल्यासारखं ती टाळते. त्याचंही कारण तेच असंही मी धरून चालले आणि म्हणून मीही कधी त्याचा विषय काढला नाही. त्या अखेरच्या दिवसात तर मला तिच्या ठाई नुसती दया आणि कर्तव्यच दिसलं. एकदा वाटायचं नुसती तेवढ्यासाठी आदित्या माझ्यासाठी धरू नये त्याला. पण आनंद आत्ता म्हणाला, चौताळूनच उठली ती. नुसत्या जराशा उपहासानं काहीतरी म्हणालो दादांबद्दल, आता तेवढा मला हक्क नाही का? बस वाटेल ते बोलली. मीही ठणकावली लगेच, पण मनात नवलच वाटलं. घरी परत आल्यावर वसुमती काहीच म्हणाली नव्हती. नुसते बँकेकडून आणलेले कागद दाखवले, कर्जाबद्दल सगळं समजावून सांगितलं, सह्या केल्या, झालं. तिच्या नेहमीच्या धर्तीवर प्रत्येक गोष्ट लख्ख उघड रीतसर माझ्या संमतीनं. आनंदानं परत नाही का सोडलं विचारल्यावर नाही असं म्हणून विषय संपून टाकला. पण रात्री मात्र मस्टर बघत होती तेव्हा आत जाऊन म्हटलं, वसुमती, अगं कर्जच काढायला हवंय असं नाही, 10-5 हजार काय आनंदसुद्धा देईल. तेव्हा नागपुड्या फुलवून कडक सुरात म्हणाली, का? त्याचा काय संबंध इथे? एकदम इतकं अनपेक्षित कडक उत्तर ऐकून मीही जरा रागावले. काहीतरी सरळ म्हणाली असती, माझं आनंदाचं पटत नाही तेव्हा त्याच्यापेक्षा बँकच बरी, किंवा बँकेच्या कर्जाला कुणी फारसं मानत नाही आजकाल, किंवा त्याचं तरी कर्ज म्हणूनच घेणार मी तर बँक का नको, असं काहीतरी
तर सोडून दिलं असतं. पण तिचा कडक प्रश्न ऐकल्यावर मीही जरा जोरातच म्हटलं, काय संबंध? वा, माझा मुलगा आहे तो. या घरी, या जमिनीत लहानाचा मोठा झालाय. वाटलं होतं जरा नरमेल, पण ती उलटच फटकारली. असेल, पण याच घरा जमिनीचा मालक माझा मुलगा आहे आणि तो 18 वर्षांचा होईतो मी. इथे कोण काय करणार ते मी ठरवणार. आता मला चांगलाच राग आला. उत्तर बिनतोड होतं, पण किती उद्धट. त्यावेळी मला कल्पना नव्हती की तिचं आनंदाचं भांडण झालंय आणि तेही सुलक्षणवरून. एका बाजूनं नवल पण वाटलं. एरवी आब अंतर राखून वागणारी मुलगी आज इतका तोल सोडून तुझं माझंची भाषा का बोलतीये? पण वडील माणसाचा इतकाही मान राखायची तिला गरज वाटेनाशी झालीये. या रागानं मीही चिडीला येऊन म्हणाले, असशील ग मोठी मालकीण घरादाराची, पण आनंदाला एवढा ठुकरून लावायचा उरफाटेपणा सुलक्षणने तरी कधी केला असता का? इतका तरी विचार कर. आणि हे ऐकल्यावर खाली यायच्याऐवजी उलट तिचा आवाज कधी ऐकला नाही असा उंच एकेरी चिरकला आणि म्हणाली, त्यानं कधी केला नसता तो त्याचा मोठेपणा. मला करायला हवा, त्याच्यासाठी आणि माझ्यासाठीही. वाक्य पुरं होतंय न होतंय तो उठून बाहेरच पडली. माझ्या अंगावरून गेली तेव्हा दातात घट्ट धरलेला ओठ दिसला. आनंदानं भांडणाबद्दल सांगितलं तेव्हा या वर्तनाचा अर्थ कळला. आमची जशी समजूत होती की तिला सुलक्षणचा नुसता रागच येतो, तशी तिची समजूत आहे का की इतर जगाबरोबर मी आणि आनंदाही सुलक्षणचा उपहास हेटाळणी करतो म्हणून? छे छे, आनंदा त्याच्या दादांची हेटाळणी करणार? त्याच्याच भल्यासाठी म्हणून सुलक्षणनं आनंदाचं नाव टाकलं ते वसुमतीजवळही काढलं नाही, हे चुकलंच त्याचं. प्रेमाच्या भावाभावांना लोक राम लक्ष्मणांची उपमा देतात ती मला मुळीच पटत नाही. इतका पडखाऊ एक भाऊ की दुसऱ्याचा चाकरच वाटावा, मग नाही जमलं त्यांचं तरच नवल. पण सुलक्षण आनंदामध्ये कुणी पडखाऊ नव्हता, कुणी चाकर नव्हता. ते जसे होते तसे एकमेकांना समजून सामावून घेणारे भाऊ होते. हे जर सुलक्षणनी तिला सांगितलं नाही तर आता कसं समजणार? कारण कुणाला, तिला तर नाहीच, काही समजावून सांगणं आनंदाला कधी जमलं नाही. इतके दिवस वाटायचं हिला सुलक्षणच्या प्रेमाची ओळख आहे की नाही, पण आता ते वाटणं दुरुस्त करून घ्यायला हवं आणि आशा पण करावी की आहे ओळख. तर मग आनंदावरलं त्याचं प्रेमही ती ओळखेल कदाचित. आनंदाशी परत एकदा वाजलं आणि तेही मानच्या समोरच. बदल म्हणजे या खेपेस त्या खासच माझ्या बाजूला. त्यानं मुद्दामच मला डिवचलं आणि मी त्याची बरी जिरवली हे पाहून हसल्यासुद्धा. नेहमीसारखा रात्री जेवायला आला 3-4 दिवसांनी. कुठे कोल्हापूर का सातारा का पुण्याहून आला होता आणि तिथे कुणाच्या हातचं काही विशेष जेवण खाऊन ते सांगत होता. माझं लक्ष नव्हतं. 3 दिवस अंजना दिसली नाही आणि युवरा धड काही सांगत नाही. तेव्हा काय प्रकार आहे अशा विचारात होते. त्यानं मध्येच विचारलं, आणि वसुमतीच्या हातचं काय स्पेशल? मी नुसतेच खांदे उडवले. मा काहीतरी सांगायला सुरुवात करत होत्या, त्यांना बोलू न देता म्हणाला, तरी पण काही विशेष नाही. का? स्वयंपाक नाही करतायत का? रागवायचं नाही असं ठरवूनही रागावलेच. तरी सपाट आवाजात म्हणाले, नाही, आता 15 वर्ष संसार केलेल्या, घर चालवलेल्या बाईला स्वयंपाक करता येत नसेल असं त्याला का वाटावं? पण वाटलं. म्हणाला, अरे आश्चर्य आहे. मी विचारलं, तुला येतो? चमकून उत्तरला, नाही. मी त्याची नक्कल करत म्हणाले, अरे आश्चर्य आहे. तसा सापळ्यात सापडला. जरासा ओशाळा होत तरीही चिडकट आवाजात म्हणाला, पण मला गुन्हेगार पकडता येतात. मग मी विजयी आवाजात म्हणाले, आणि मला पटकथा लिहिता येतात, जनावरांना इंजेक्शनं करता येतात, अडली गाय सोडवायला मदत करता येते, इन्कम टॅक्सचे रिटर्न्स भरता येतात, मुंबईला रस्तासुद्धा क्रॉस करता येतो. आणखी चिडला. पण खरं तर उत्तर नव्हतं म्हणून गप्प बसला. मा हसत होत्या. म्हणाल्या, तू लक्ष नको रे देऊस तिच्याकडे. तऱ्हेतऱ्हेचा चांगला स्वयंपाक येतो तिला. कर की एकदा वसुमती. मी परत नुसते खांदे उडवले.
खरी गंमत आणखी 4 दिवसांनी आली. जसपाल आला तो बरोबर स्वयंपाकाचं हर तऱ्हेचं सामान घेऊन आला. आल्या आल्या म्हणाला आज माझी ना सुट्टी, मी नव्या प्रकारचा एक स्वयंपाक करायला शिकलोय. आणि अनवधानानं आनंदानं विचारलं, तुला स्वयंपाक करता येतो? येतो? अरे फारच आवडतो करायला. पण बायका आपलं स्वयंपाकघर सहजासहजी सोडत नाहीत म्हणून माझीचा वशिला लागतो. का तुला नाही येत? मी आणि मा हसायला लागतोय तशी ओशाळवाणा होत आनंदा म्हणाला. नाही. आणि जसपाल उद्गारला, अरे आश्चर्य आहे. आमच्यात अगदी असं संभाषण झालं होतं हे जसपालला सांगायला मला वेळ झालेला नव्हता हे आनंदाने पाहिलंच होतं. तेव्हा आमच्या हसण्याचा राग आला तरी त्याला काही बोलता येईना आणि तो बाहेरच निघून गेला. मीही जाता जाता जसपालला डोळे मिचकावून म्हटलं, बरी जिरवलीस, मग सांगेन गंमत. मागून गंमत सांगितल्यावर हसला पण म्हणाला, कशाला सारखी त्याच्याशी अटीतटीनं भांडतेस? मी भांडते? कमाल आहे. तोच उकरून काढतो. भांडून काही मिळतंय का? मग सोडून बघ, निदान माझी ना तरी बरं वाटेल. पण मला समजत नाही तो का म्हणून माझा इतका द्वेष करतो. आयुष्यात प्रथम भेटणाऱ्या माणसाबद्दल का त्याचा एवढा दूषित पूर्वग्रह असावा? इतर काही नाही तरी त्याच्या दादांच्या निवडीवर थोडासा भरवसा का ठेवू नये? जसपाल आणखी काही म्हणाला नाही, पण स्वयंपाक करायला मदत म्हणून आनंदालाच ओढून घेऊन गेला. 2 दिवसाआधी खात दिलेल्या शिसूच्या रानाला त्या दिवशी पाणी द्यायला हवं होतं, म्हणून मनात असतं तरी स्वयंपाकात मदत करायला मला वेळ होणं शक्य नव्हतं. आम्ही सगळेच्या सगळे त्यात गुंतलो होतो. विजेची काही शाश्वती नाही म्हणून घाईघाई होईल तेवढं उरकत होतो. एवढ्यात येऊन आनंदा म्हणाला, आम्ही गाडी घेऊन गावात जातोय, काही आणायचं? खोरं जमिनीवर टेकून चिखलाच्याच हातानं घाम पुसत म्हणाले, सायफनीच्या नळ्या 1-1 मीटरचे 4 तुकडे. आणि तसेच वळून पाटात बघता बघता फोफावलेले याडपाट उखडू बघणाऱ्या संजाला म्हटलं, अरे जरा जोर कर, पाणी तुंबून फुटायला लागलंय. पण त्याला काही झाड लोटेना. 4 लाईनींपलीकडच्या युवराला पुकारायला तोंड उघडणार तो चिखलात उडी घेऊन एका हिसक्यानं आनंदानं झाड भुईसपाट केलं आणि मग पॅन्टला हात पुसत मला म्हटलं, पुरुषांचा पण थोडा थोडा उपयोग होतो. त्याला हसून म्हटलं, थँक्स. पुरुष अगदीच काही कामाचे नाहीत असं माझं नाही म्हणणं, पण बायकांच्या तुलनेत जवळजवळ निरुपयोगी इतकंच. जवळच बांधून ठेवलेल्या बाभळ्यांचा पाला चघळणाऱ्या बाजाराची वाट बघणाऱ्या बोकडांकडे हात फेकून संजय सुद्धा हसून म्हणाला, निस्ते मटनच्या पायते फौजदार. लेका तू तरी जरा माझ्या बाजूने बोल. बाबींच्या समोर एवढा भाकरीवर उदार नाही झालो. आता माणसातलं ना काही चरू, पण शेरड्यानं समध्या माद्याच व्हायचा कुणी उपाय काढला तर लखपती होईल तो. त्याच्याकडे आठी घालून बघत आनंदा नुसता म्हणाला, सायफनी, आणखी काही नाही ना? आणि निघून गेला. संजय मला आणखी खुश करायला म्हणाला, एवढं फौजदार झालं पण भाबींची भांडायचं जमणार नाही हे बी समजना. मी त्याच्या खुशमस्करीला दाद न देता पुढच्या पाटासाठी दार धरत विचारलं, संजय, अंजना कुठं गेलीये? त्यानं उत्तर केलं नाही तेव्हा आणखी जोरात, काय रे? त्यानं नुसतीच मान हलवली, पण माझ्याकडे पटकन टाकलेल्या नजरेत भीतीचा भाव होता. हाताखालचा पाठ तसाच सोडून मी एकदम जरबेनं म्हटलं, संजय, नीट सांग काय भानगड आहे ती? डोळा चुकवून चाचरत म्हणाला, मी नाही भाभी, तुम्ही रघुलाच विचारा. संजय, मी नाही बा. मी सांगल्याचं कळलं तर एवढा डोकं तोडील. आता मला पण भीती वाटली. पार टोकाच्या लाईनीत वाकलेल्या रघुकडे झपाझप जाऊन म्हणाले, जरा इकडे या. आणि त्याला अलीकडे आणलं. तिथंच माटमूट करणाऱ्या संजयला म्हटलं, तू रघुच्या लाईनीवर जा, म्हणजे युवराला तुझा संशय यायला नको. आणि हे ऐकून बुचकळ्यात पडलेल्या रघुला विचारलं, अंजनाची काय भानगड आहे? कपाळावर हात घेत तो म्हणाला, मेलो. रघु, नीट बोलताय की नाही? का बोलवू युवरालाच? भाभी, तुम्हाला नाही समजायचं ते सोडून द्या ना. पण काय? वडिलांकडे लावली आहे तिला. लावली आहे म्हणजे तिला जायचं नव्हतं? भांडणं झालीत? मारली बिरली की काय? बघतेस त्या युवराला. आणि हातातलं खोरं रघुकडे देत मी वळले सुद्धा, पण मला अडवत तो म्हणाला, तुम्ही नका पडू त्याच्यात. तुम्ही आत्ताच्या आत्ता सांगणार नसलात तर, असं म्हणून मी पुढचे शब्द चमकून गिळले, कारण मी
फौजदारांना सांगीन असं म्हणणार होते. पुन्हा श्वास घेऊन म्हणाले, आणाच युवराला इथे, नाहीतर आबूंना. आज नको भाभी, या धावपळीत आणखी तमाशा. उद्या सांगीन. माझं मन मग कामात लागेना. 4दा संजावर दबाव आणायसाठी उघडलेलं तोंड मिटलं. जसपालनं खपून केलेल्या उत्तम जेवणाचीही चव लागेना. आपल्या रोजच्या व्यवहारातल्या, मैत्रीतल्या सहकारी बाईला मारझोड करून वडिलांकडे पाठवून दिलं जावं आणि त्या बाबतीत आपण काही एक करू नये. इतकंच नाही तर ते आपल्याला ठाऊकही नसावं. हे माझ्या मनाला फार लागून राहिलं. मला मुकाट घासामागून घास गिळताना पाहून जसपालनंच विचारलं, मीठ कमी झालंय की जास्त? कसं बसं हसत म्हटलं, आय एम सॉरी जसपाल, सगळं काही सोन्यासारखं झालंय. मलाच माझ्या चिंतेपायी गोड लागत नाहीये. कसली चिंता? अंजनाची. तिला वडिलांकडे धाडली म्हणून कळलं, पण इतर काही नाही. मारहाण केलीये का इतरच काही? मा म्हणाल्या. युवराज मारायचा नाही तिला. पण मग झालंय तरी काय? त्या काहीतरी म्हणता म्हणता एकदम गप्प झाल्या. तुम्हाला माहितीये मा? घुटमळत त्यांनी आनंदाकडे कटाक्ष टाकला. तुला पण? तो नुसताच मान डोलावून गप्प बसला. आश्चर्य म्हणजे जसपाल म्हणाला, वसुमती प्लीज, नॉट नाव. मी डोळे विस्फारून त्याच्याकडे बघत म्हणाले, आणि तुलाही? माय गॉड, मला एकटीला वगळून सगळ्या जगाला ठाऊक असलेलं हे रहस्य आहे तरी काय? तुम्हीच सांगा मा. नाईलाज झाल्यासारख्या म्हणाल्या, मला सुद्धा कालच कळलं. जाण्याआधी अंजना पाया पडायला आली तेव्हा. हे दोघेही तिथं होते म्हणून त्यांना पण कळलं. काय कळलं? आणि वडिलांकडे जाऊन यायचं म्हणून आधी कधी नाही ती पाया पडायला आली? परत नाही यायची आहे ती. मी चांगला चरचरीत काहीतरी बोलणार इतक्यात आनंदामध्ये पडत म्हणाला, ती परत न येण्याचं, तुला न भेटण्याचं काहीही कारण असलं तरी त्यात मानचा काही संबंध नाही, इतकं तरी कबूल आहे ना. मग तिच्यावर का उगीच चरफडतेस? हे खरं होतं म्हणून नरमाईनं म्हटलं, सॉरी माझी, पण मला याचा फार मनस्ताप झालाय. प्लीज नीट सांगा काय आहे ते. ताट मागे सारून उठत माझ्याकडे न बघता जसपालला म्हणाल्या, अन्नदाता सुखी भव बाबा. किती चवदार जेवण असतं तुझ्या हातचं. रोज येऊन करतो म्हणालास तर स्वयंपाकघर तुझ्या स्वाधीन. तो हसला पण काही म्हणाला नाही. आम्ही तिघे तसेच बसून राहिलो. आचवून परत येऊन बसून मगच त्या म्हणाल्या, वसुमती, मी सगळं सांगते. तुला समजेलच असं नाही, तरी आकांड तांडव न करता न रागावता नीट ऐकून घे. त्या बाबतीत आपल्याला काही करता येण्यासारखं नाही म्हणून काही म्हणाले नव्हते. अंजनाला मूलबाळ होणार नाही म्हणून युवरा दुसरी सोयरीक करतोय. तिला कुणीही हकलून लावलेलं नाही. आपल्या मनानंच गेली. 2-3 वर्षांनी परत येईल सुद्धा आपल्या मनानं. माझ्या मनाचा भडका उडाला, पण काही म्हणायला शब्द नव्हतेच. माजींकडे, माझा डोळा चुकवणाऱ्या त्या दोघा बाप्यांकडे नुसती बघत राहिले. आणि असते काही म्हणण्यासारखे शब्द तरी त्यांना ते म्हणण्यात काय अर्थ होता? याबद्दल आधी काही कळतं तर मी अर्थातच रान पेटवून वर तिला जाऊ दिली नसती. हे सगळ्यांनाच, अंजनाला सुद्धा ठाऊक होतं. म्हणून माझ्या पाठीमागे गुपचूप सर्व व्यवहार पार पडला होता. मला त्यातलं काही समजणार नाही असं मा म्हणाल्या तेही खरंच होतं. हौसेनं केलेली, आनंदानं नांदणारी 4-5 वर्षाच्या लग्नाची बायको, तिला मूल होत नाही म्हणून कुणी टाकून देईल हे मला समजण्याची शक्यता नव्हती. पण मला राग न येता एकदम हताश, विफल वाटलं. मा म्हणाल्या तसं त्या बाबतीत आम्हाला काही करता येण्यासारखं नव्हतं हे पटलं, पण म्हणून वैफल्य जास्तच वाढलं. अगदी युवराला कामावरून काढून टाकलं तरी त्याचा काय फायदा झाला असता? आणि मा नसत्याच कबूल झाल्या त्याला काढायला. अंजनाचा हसरा चेहरा, आव भाभी काय सांगू, असे हेल काढत म्हणायची लकब आठवून मला एकदम रडूच आलं. मी चिडून ओरडले असते तर कदाचित सगळ्यांना बरं वाटलं असतं. पण मला नुसतं दुःखच करताना पाहून काय म्हणावं ते त्यांना समजेना. मीच अश्रू पुसून कापऱ्या आवाजात म्हटलं, खरंच मला यातलं काही समजण्यासारखं नाही.
अंजना म्हणजे काय गोठ्यातली गाय आहे की युवराज बेण्याचा बैल? माझ्या शेजारी येऊन बसत माझ्या खांद्यावर हात ठेवून जसपाल म्हणाला, वसुमती, जरा त्यांच्या बाजूने बघ. आपल्यासारखी मुलाबाळांखेरीज इतर हजारो व्यवधानं असणारी माणसं सुद्धा खंत करतात पोटी मूल नाही त्याची. मग युवराचं काय? मुलांकडे बघून आयुष्य काढतात ती सारी. आणि अंजना, तिनं कशाकडे बघून आयुष्य काढायचंय? आपल्याला मूल नाही या खंतीवर परत नवऱ्यानं टाकून दिली ही पण. तिला मूल होत नाही म्हणून ती निरुपयोगी टाकाऊ झाली. कौतुकानं जिच्याशी लग्न केलं, सुखानं संसार करतोय अशा बायकोला मूल होत नाही म्हणून तुम्ही टाकून द्याल? जसपाल, आनंदा. जसपाल अर्थातच नाही म्हणाला आणि आनंदानं नुसती मान हलवली, पण रिकाम्या ताटाकडे खाली बघत. उठून त्यांची ताटं उचलत मग मी त्यालाच म्हणाले, पुन्हा कोल्हापूरला जाशील तेव्हा अंजनाला घेऊन ये. मी बोलावलंय, आली नाही तर स्वतः जाऊन घेऊन येईन म्हणून सांग. काहीही कर पण परत आण. तिच्याशी बोलायलाच पाहिजे. हो म्हणाली तर इथे ठेवून घ्यायलाच पाहिजे. माझा तर वंश चालवायचा नाहीये तिला. गाभ्या गाईपेक्षा मला तिचं मोल किती पट जास्त आहे हे समजावून सांगायचंय. युवराला किती करायच्या सोयरी की त्या करू देत. कुणीच त्याबद्दल माझं मन बदलायचा यत्न केला नाही. दुसऱ्या दिवशी सगळ्यांना बोलवून माझा निश्चय सांगितला तेव्हाही नाही. सगळे गेल्यावर मागं थांबलेले आबू म्हणाले, इथं राहिली तर आम्हाला काय नको आहे भाभी. परसवतीचा संसार गोड मानून घेईल का ती? मी विचारेन तिला. माझ्यासाठी म्हणा आबू, पण तिला परत यायला पाहिजे. तुम्ही तरी युवराला काही सांगायला नको. सोन्यासारखी सून अशी कशी परत लावून दिलीत? बापाच्या घरी काय किंमत करतील तिची? आमचा राग नका धरू. तुम्हीच सांगा, कोण भेटलं तुम्हाला तर काय धंदवलं विचारतो की घर वावर? हा, मुलं बाळ काय असंच म्हणतो ना कुणी बी. पोराबाळांसाठी तर कष्ट करतो ना आपण. दादा होते, फौजदार होते, आता धाकले साहेब आहेत म्हणून टिकल्यात माझी आशा लावून. तुम्ही तरी त्या पोराच्या तोंडाकडे बघूनच असले दिवस काढताय ना. हा, माझ्यापाशी उत्तरं नव्हतीच कसली. अंजनावर तिची काही आगळीक नसता अन्याय झालाय. तिचं दुःख दूर व्हावं म्हणून काहीतरी केलं पाहिजे इतकंच समजत होतं. दुःखानं त्यांनाच विचारलं, मग अंजनानं काय विहिरीत उडी घ्यायची आबू? याचं उत्तर त्यांच्यापाशीही नव्हतं. ते पायाखाली बघत कामाला निघून गेले आणि असल्या या गुंत्यातून मार्ग काढायचा कसा? भंतेंना विचारलं तर काय म्हणतील? अशा विचारात उचंबत मीही. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकत होतात गौरी देशपांडे लिखित गोप या कादंबरीच्या अभिनाट्य वाचन मालिकेचा भाग 9. संगीत परीक्षित भातखंडे. यातील भूमिका आणि कलावंत: वसुमतीच्या भूमिकेत सोनाली कुलकर्णी, जसपाल तुषार दळवी, आनंदा निखिल हजारे, पोलीस आणि युवरा मंगेश सातपुते आणि माच्या भूमिकेत रोहिणी हट्टंगडी. निर्मिती सहाय्य वैभवी झरेकर. सादरकर्त्या उमा दीक्षित. ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्राची निर्मिती होती.